काऊन धावत येऊन राहिली? काय झालं हो बाई? काय झालं? ओ रत्ना चल ना, पोर आले, पोलीस पकडून घेऊन गेले ना, चल ना लवकर बिचारी, चल ना. काय पोराले पोलिसांनी पकडून नेलं? बरं झालं नेलं तर, नाहीतरी तू हे पोरग लय गुन्ह्याचं होतं. नेहमी ह्या पोरीची छेड काढ, त्या पोरीची छेड काढ, ज्याची नाही त्याची छेड काढत होता. साऱ्या गावातल्या पोरीच्या मांग लागत होता. बरं झालं त्याला नेलं तर. आणि जाऊ दे, तूही टेन्शन नको घेऊ, त्याला अद्दल घडली पाहिजे चांगली. ओ रत्ने, ते पोरग माय नोय, तूच पोरग मला काय करायला लागते, जाऊ दे. काय माय पोरगा? अहो, चल लवकर. का व स्वतःच पोरग म्हटलं तर कशी निघाली व तन तन होय तू साता. कसं करावं बाई, प्रत्येक दिवस सूर्य नवीन संकट घेऊनच उगवतो. काऊन होते बाई? काऊन एवढा नाराज दिसू राहिल्या? काय सांगू बाई शिल्पे, महिने हा रोज इंटरव्ह्यू द्यायला जाते हो बाई, पण नोकरीच लागत नाही. जिथून तिथून निरा वापसच येते. एवढं टेन्शन नका घेत जाऊ, नोकरी काय लागलच आज ना उद्या. एवढा विचार करा लागते का? ते पण नेहा आली. अय नेहा, कुठे गेलती हो तू? आई विचार करू राहिली ना? ताई बसली होती अंगणात. ओय, काल तू नोकरीसाठी गेली होती ना, काय झालं त्याचं मला? अहो ताई काय सांगू, कालही रिजेक्ट झाली मी. अभ्यास करत जा ना चांगला जरासा. तेच तर करते हो ताई, पण रिजेक्टच होऊन जाते. आता असं वाटते ह्या बिल्डिंग वर चढून आपला जीवच देऊन द्या. ओ बाई, हे काय बिल्डिंग आहे का? हे माय घर आहे, याच्यावर चढशील ना माय घर आहे पाळून टाकशील. ताई मजाक नको करू ना, मी एकदम सिरियस आहे. तुला तर कधी मजाकच सुचते. बहिणी हा इथं मरायला प्रत्येक जणाला हिम्मत लागते ते जगायला. जो उपाशी आहे तोही मरतो, आणि ज्याच्याजवळ पैसा आहे तोही विमानाच्या पोटात मरतो. हो बाई नेहा, आणखी प्रयत्न कर, यश नक्कीच मिळेल. आणि हिमतीनं जग आणि ह्या जगाला दाखवून दे की प्रयत्न केल्यावर यश नक्कीच मिळते म्हणून. होय बरोबर आहे. आणि हे पाय ना कशी करते माझ्यासोबत. आजची स्टोरी पाहिली का मी इंस्टाग्रामची? पहा बरं तुमच्या चार पाना. ऐ नेहा, नेहा या पत्रिकेचा फोटो पाठवून माझ्या बहिणीला दे बरं पाठवून. मला पाठवताच नाही बिचारी, या मोबाईलवर कसा पाठवायला लागते तर. काय बाई, तुला साधी पत्रिकाही नाही पाठवता येत? व्हॉट्सअपवर फोटो काढायचा, व्हॉट्सअप मध्ये जायचं, फोटो सिलेक्ट करायचा आणि पाठवून द्यायचा, तेवढंही नाही येत तुला साधं? नाही ना बिचारी, मी करून पाहिलं, मला जमूनच नाही राहिलं. तुले मोबाईल घेऊन दिले किती दिवस झाले? 2-3 महिने झाले असतील बाई. अव आई 2-3 महिने नाही, बरोबर 2.5 महिने झाले तुला मोबाईल घेऊन दिला. प्रत्येक वेळा विचारायला येते, हे कसं पाठवू, ते कसं करू, हा फोटो कसा काढू, ते कसं करू. तुले ना हा मोबाईल घेऊन दिला तर ते गलतीच केली, घेऊनच नव्हता द्यायला पाहिजे. नुसतं तुम्हाला दिमाग खात राहते. ही मालूबाई पाय, मालूबाई सगळंच चालवते म्हटलं हिला, सगळंच येते. युट्यूब चालवते, फेसबुक, इंस्टाग्राम सगळंच येते म्हटलं तिले, हाय ना मालवत्या? मला नाही समजत बाई तिच्यासारखं, एवढा दिमागच नाही चालत माया. आई या आताच्या जगात सर्वच यायला पाहिजे, असं अडाणी राहून जमत नाही. जर तुला जमत नसेल तर तुला प्रयत्न नाही करायला पाहिजे काय? नाहीतर राहू दे, दे इकडे तू मोबाईल. लहानच मोबाईल वापर तू आणि जा इथून. माझ्या दिमाग लई दुखून राहिला आता तू याच्यानं. मला भूकही लागलेली आहे ना. तुला लागली काय भूक? आम्हाला दोघीले वाढून आण बरं, आम्ही जेवण करतो. मी स्वयंपाकच नाही बनवला आज, बनवते. कामातच वेळ गेला हो बिचारे. तुला स्वयंपाक नाही बनवला अजून? काय बाई, एवढ्या वेळची कायच करत होती तू? माझ्या पोटात कावडे बुंबलू राहिले ना. बाई आज घरचे लय काम होते म्हणून उशीर झाला. आणि पत्रिकाचंही होतं ना काम, लोकांना वाटायला लागले ना पत्रिका. कहून तुझ्या आईनं स्वयंपाक नाही बनवला तर तू कम नाही बनवला? तू तरी कामीच बसली होती, तुला काय झालं होतं बनवाले? मी स्वयंपाक बनवू?
मी अजूनपर्यंत स्वयंपाकाला हातही नाही लावला. म्हटलं मी नाही बनवत स्वयंपाक. मी आजपर्यंत स्वयंपाक बनवला नाही, तर मला खरंच स्वयंपाक येणार आहे का आज? स्वयंपाक येत नाही मग प्रयत्न करायला काय हरकत आहे? जाणं करून पाहिलं, प्रयत्न करशील तेव्हाच होईल ना. तू आताच तू म्हणत होती आईले मोबाईल येत नाही तर प्रयत्न कर म्हणून. तुले स्वयंपाक नाही येत तर मग जरा प्रयत्न करून पाहि ना. सॉरी आई, सॉरी. मी आईला असं बोलायला नव्हतं पाहिजे. आई लहानपणापासून आपल्या चुका सांभाळून घेते. सॉरी आई. काय म्हणते हो हे? आणि कोणाले म्हशे म्हशे करून राहिली? ओ बाई, कोणाले म्हैस म्हशे करून राहिली व तू? नाही म्हणून राहिली मी, मा म्हशीले म्हणून राहिली. म्हशे म्हशे करून तुम्हाला कायले म्हणून मी? तुम्ही काय म्हैस आहे काय? का शिलाबाई, मी असं ऐकलं तुम्ही वगार इकून राहिले म्हणून. तर हे वगार इकायचे आहे काय तुम्हाला? हो बाई, मी त्या शांतीला सांगितलं होतं मी लेकांना मग गिराईक असं तर पाहिजे बाई म्हणलं लेकराला पुस्तक गिस्तक घ्या लागते, वया घ्या लागते म्हणलं बाई. इकतो म्हणलं माई इले म्हणलं. हा, हे वगार आहे का इकायची? चांगली आहे व गरीब आहे. तशी केवढ्याची इकायची होती बाई? बिमार गिमार तर नाही आहे ना? मी इकतच नव्हती, काय बिमार नाही काही नाही हे वगार. पण लेकराची पुस्तकं नाही आहे, वया नाही आहे म्हणून ती इकू राहिली मी तिले. आता काय गरज होती मला इकायची? का हो बाई, तशी किंमत काय ठेवली हिची? तशी 7,000ची आहे, पण तुम्ही वाघवाले घेऊनच राहिल्या तर मी 5,000ची तुम्हाला देतो. माय बाई, 5,000ची चांगली आहे व. चांगली आहे ना वाघवाची सोय नाही हे इकून वाघवणे मला इकू राहिली मी. पण हे चारागिरा खाते चारा का? खाते, पाणी पिते मस्त. दण आहे चांगली, का बिमार नाही काही नाही म्हणून तुम्हाला त्या अर्जंट मध्ये 5 मध्ये देऊन राहिली मी. तशी 7,000ची आहे ते बघा. बाई माझी मजबुरी हाय म्हणून मी इकू राहिली इले, नाही तर काय इकत होती बाई. बघा इकडे झोपली व माय, इकतच नव्हती माझी दिले व. आता मजबुरी हाय म्हणून इकू राहिली बाई मी 5,000. काय करू आता, लेकराली वागावं लागते द्यायले. पाय व बाई झोपली व माय, इकत नाव घेतलं तर मी इकतच नव्हती व. मजबुरी हाय म्हणून इकू राहिली बाई इले. काय करू आता, लेकरानी अंगावरची हाय व बाई. अहो शिलाबाई, हं? जनावराला सुद्धा प्रेम असते. हो ना, लय काय प्रेम म्हणते ते, मला विकू नका, हो. मी इथंच राहते. हो. बाई शिलाबाई, तुम्हाला पैशाची गरज आहे हो ना, ना. मी तुम्हाला तसेच देते. 5,000 रुपये तुम्हाला वाटलं तेव्हा मला तुम्ही पैसे वापस कर जा. बरोबर. मी पण कोणाच्या मजबुरीचा फायदा घेत नाही. हं. चला माझ्या घरी मी तुम्हाला 5,000 रुपये देते. लेकराचे पुस्तक आणा, त्यांना शाळेत न्या. हो. काय राहू द्या तिला, ते पण म्हणते की मला विकू नका. नका, बघा कशी झोपली. चला चला चला.